काल होता आमच्याकडे पुरणपोळीचा बेत आणि त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर इथं आपण डाळ हरभऱ्याची घेतोय आणि या ग्लासमधून आपण 1.5 ग्लास हरभऱ्याची डाळ मोजून घेतलेली आहे। तर ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची। बरीच जुनी डाळ आहे आणि ते खराब होऊ शकते, झालेली असू शकते, म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची। काही किडामुंगी असेल तर निघून जाते म्हणून स्वच्छ धुवून घेतली। त्याला 1 पळी तेल टाकलं आणि इकडं कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यात थोडंसं तेल पण टाकलेलं आहे। तर यात आता आपण डाळ टाकून घ्यायची आहे। थोडं कोमट पाणी झाल्यानंतरच डाळ टाकायची आहे। थंड पाण्यात डाळ शिजायला टाकायची नाही, नाहीतर ती डाडरू शकते। तर इथं बघा असं डाळी सगळी पाण्यात टाकून घेतलेली आहे आणि छान असं आपल्याला डाळ शिजवून घ्यायची। डाळ जर छान शिजली तर आपल्या पोळ्या छान होतात, जास्त तुटत वगैरे नाहीत। तर इथं ना आपण कुकरला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। डाळ शिजल्यानंतर आपण मोठ्या पातेल्यात बघा गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्यात ही कुकरमधली डाळ सगळी ट्रान्सफर केली आहे, कारण आपल्याला याचं येळवणी काढायचं आहे। तर या येळवणीची आपण आमटी बनवणार आहे, म्हणजेच कटाची आमटी बनवणार आहे। तर असं काही डाळ शिजल्यानंतर पाणी काढून घ्यायचं आहे बाजूला आणि गूळ इथं मी खिसून घेतलेला आहे। तर एवढं असं आपलं येळवणी निघलंय आणि ही थोडीशी डाळ आपण बाजूला काढली आमटीत टाकण्यासाठी। तर हा अर्धा किलोला कमी गूळ आहे, तर थोडी आपण साखर टाकणार आहे म्हणून मी अर्धा किलोला थोडासा कमी गूळ घेतलेला आहे। तर तुम्ही करेक्ट अर्धा किलो डाळ घालू शकता, गूळ घालू शकता, कारण साखर ऑप्शनल आहे। जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही फक्त गुळाचाच वापर करा। तर आमच्या घरी पुरणात साखर पण घातलेली आवडते म्हणून थोडीशी का होईना साखर घालायची होती, म्हणून अर्धा किलोला मी कमी गूळ घेतलाय। तुम्ही परफेक्ट अर्धा किलो एवढ्या डाळीला गूळ घेऊ शकता। तर त्याने छान गोडसरपणा येतो पोळ्यांना आणि प्रमाणात गोड होतील। मस्त असं ते डाळ आणि गूळ छान हलवून घ्यायचं। त्याच्यात वेलची पावडर, सुंठ पावडर, जे काही तुम्हाला आवडत असेल ते टाकून घ्यायचं। जायफळ पण टाकू शकता, त्याने छान वास येतो, पण जायफळ कमी प्रमाणात टाकायचं। अशी काही डाळ शिजली पाहिजे। गॅस बंद करायचा आणि पुरण वाटून घ्यायचं। इकडं मी त्याच पातेल्यात तेल टाकलं आहे, त्याच्यात मोहरी टाकून घेतली, त्यानंतर थोडे जिरं टाकले आणि आता कढीपत्ता टाकते। छान ताजा असा कढीपत्ता इथं वापरायचा आहे, छान आमटीला वास येतो कढीपत्त्यानं। आणि छान असं हलवून घेतलं की यात आपल्याला टाकायचं आहे लसूण खोबऱ्याचं वाटण, जे मी लसूण खोबरं आणि कोथिंबीर, कोणतंही खोबरं वगैरे भाजलेलं नाही, काही नाही, फक्त लसूण जरा जास्तीच्या प्रमाणात घेतलंय, खोबरं आणि कोथिंबीर एवढं सारं मी मिक्सरला बारीक केलंय। तुम्हाला हवं असेल तर त्या मिश्रणात तुम्ही थोडीशी 4 कढीपत्त्याची पण पानं टाकू शकता, अजून छान आमटीला वास येईल। तर ही पुरणाचं पातेलं घेतलेलं आहे, त्यामुळे ते जरा बाजूला थोडंसं लाल लाल दिसत आहे, पण या पुरणाच्याच पातेल्यात केलेल्या आमटीला खूप छान चव लागते। त्यामुळे नेहमी मी पुरण बनवल्यानंतर आमटी बनवते, कारण त्या पातेल्यात बनवता यावे म्हणून। चटणी टाकून घ्यायची आहे आपलं कांदा लसूण मसाल्याचं। तर जेवढं तुमची चटणी तिखट आहे त्या प्रमाणात घ्या आणि थोडासा मटण मसाला किंवा मग तुम्ही गरम मसाला वापरू शकता। थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि मीठ टाकायचं अंदाजानुसार। मी इथं वाटण जास्त प्रमाणात वापरलं आहे, कारण मला आमटी जास्तीची बनवायची आहे, तुम्ही थोडंसं कमी जास्त वापरू शकता। तर लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण आहे, त्यात आलं किंवा काही वेगळं घातलेलं नाही। आणि असं छानसा मसाला भाजून घ्यायचा। तुम्हाला हवं असेल तर अजून थोडं तुम्ही तिखट टाकू शकता। आमची ही जी चटणी आहे मी गावावरून आणली आहे, तर ती थोडी तिखट आहे म्हणून थोडीशी चटणी वापरलेली आहे। मस्त असं हलवून घ्यायचं। तेल सुटायला लागलं की असं बाजूला व्हायला लागलं तेल की आपल्याला यात ना 1 पळी येळवणी, म्हणजे आपण जे काढलं आहे ना पाणी डाळीचं, तर ते घालून घ्यायचं आहे आणि छान असा मसाला हलवायचा, कारण आपल्याला हा मसाला त्या येळवण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर असं छान हलवत हलवत राहायचं। तेल बाजूला जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हलवायचं आहे। आणि असा काही मसाला भाजलेला आहे बघा आपला। तर त्यामध्ये आता आपण ही जी मगाशी डाळ काढलेली होती बाजूला, तर ती टाकून घ्यायची आहे। यात डाळीत अजिबात गुळ नव्हता, अशी वाली डाळ आहे, ती छान अशी भाजून घ्यायची मसाल्यात। डाळ शिजलेली आहे त्यामुळे पटकन भाजून निघते। मग इथं ही डाळ टाकलेली आहे आणि त्यानंतर हे बघा मी मगाशी म्हटलं पुरण करून घ्यायचं, तर ते पुरण मी यामध्ये टाकते। एकदम थोडं आहे बघा,
म्हणजे आमटी भरपूर प्रमाणात आहे त्याला एवढं मी पुरण घातले. तुम्ही जरा कमी घालू शकता कारण आपण पातेलं पण पुरणाचंच घेतलेलं आहे. तर असं काही हलवून घ्यायचं छान. मस्त असं बाजूला तेल सुटायला लागलं वाटलं की यामध्ये आपण ते जे काढलेले येळवणे आहे ते ओतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा आपली आमटी अशी दिसते. तर त्याला उकळी आणायची आहे आपल्याला अजून. तर छान अशी उकळून झाली आमटी की मग तुम्हाला दाखवते कशी होते बघा. तर आत्ता एवढी पातळ वाटते पण बघा नंतर तुम्हाला दाखवते. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आमटीत. मी मसाल्यात पण कोथिंबीर टाकली त्यामुळे थोडीशी कमी घालते. आणि इथं बघा मध्यम गॅसवर आमटी उकळू द्यायची आहे कारण त्यानं छान असा कट येतो. मी आज थोडासा कट कमी केलाय. तुम्हाला जास्तीचं आवडत असेल तुम्ही जास्तीचं तेल वापरू शकता. आणि असं काही आपली बघा आमटी तयार झाली आहे. 2 मिनटं मी आमटी गॅसवरती आटवलेली आहे. तर अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. आता आपण घ्यायचे कणिक मळायला. तर पोळ्यासाठी कणिक मळायची आहे. छान चाळून घ्यायची कणिक आणि त्यामध्ये थोडासा मैदा घ्यायचा कारण मैद्यानं पोळी फुटत नाही. म्हणून थोडासा आपल्या अंदाजानुसार मैदा घ्यायचा. एकदम कमी वापरायचा, जास्त मैद्याची गरज नाही. थोडीशी हळद टाकायची कलर यायला आणि बारीक मीठ वगैरे टाकून घ्यायचं. आणि आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी घेत असं मऊसर मळून घ्यायचं आहे. मैदा टाकल्यामुळं पोळ्या फुटण्याची शक्यता 70 ते 80% कमी येते. त्यामुळं आपल्याला मैदा वापर करायचाच आहे थोडासा. तुम्ही कमी प्रमाणात मैदा वापरा पण थोडासा का होईना वापरायचा कारण त्यामुळे पोळ्या फुटत नाहीत आणि छान अशा पोळ्या आपल्या अशा मऊ लुसलुशीत होतात. म्हणून थोड्या प्रमाणात का होईना मैदा वापरायचा आहे. छान अशी कणिक मळून घ्यायची. अगदी जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही. एकदम अशी लोण्यासारखी कणिक मळून घ्यायची. बघा बोट दाबलं तरी कणकेत ते आतमध्ये गेलं पाहिजे. तर मळताना सुद्धा तुम्हाला कणिक जाणवत असेल की आपण अबदार मळलं तरी बोटाचे ठसे उमटत आहेत. अशी काही कणिक मळून घ्यायची. अर्धा तास भिजत ठेवायची आणि त्यानंतर असे छान तेल लावून घ्यायचं. छान कणिक मर्दून झाल्यानंतर आपण त्याचे गोळे करायला घ्यायचे आहेत. आपल्या चपातीच्या कमी उंडा घ्यायचा कणकेचा आणि त्यामध्ये असा मुटका करून किंवा असं छानसं गोल गोल करून ना पुरण भरून घ्यायचं आहे ना. हे असे काही गोळे तयार करायचे आहेत. एकदम छान अशा पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या. जास्त जाड लाटायच्या नाहीत किंवा जास्त पातळ करायच्या नादाला लागायचं नाही कारण पोळी फुटू शकते. आणि असं काही भाजायचं. तूप लावून भाजू शकता तुम्ही किंवा तेल लावून. इथं मी तेल लावून पोळी भाजले. आणि तुमचं जर पोळीमध्ये कणिक आणि पुरण प्रमाण योग्य झालं तर तुमची पोळी अशी काही टम्म फुगते आणि ती एकदम हलक्या हातानं उलटवायची आहे कारण पोळी फुटू शकते. पोळ्या ह्या नाजूक असतात. तर अशी काही आपली बघा पोळी छानशी तयार झालेली आहे. टम्म फुगलेली पोळी जर तुम्हाला हवी असेल तर या प्रमाणात साहित्य घेऊन तुम्ही पोळी करून बघा. अशा काही माझ्या पोळ्या फुगलेल्या आहेत. आणि इकडं मी तळण तळायला घेतलं आहे कारण तळणाशिवाय आपलं पुरणपोळीचा नैवेद्य अपूर्ण आहे. भजीची रेसिपी मी दाखवलेली नाही कारण आपण भजी ही सगळीच बनवत असतो. तर ती भजीची रेसिपी मी दाखवलेली नाही. तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर नक्की करा. भेटू परत अशा नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत छान असे व्हिडिओ बघा आणि तुम्ही तशा रेसिपी ट्राय करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.